Hello students, welcome to दळवे डिजिटल अकॅडमी. मायसेल्फ महेश दळवे. तर आपण पाहत आहोत चॅप्टर सर्कल. त्यामध्ये आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. या प्रॅक्टिस सेट पाहण्यापूर्वी आपण काही या ठिकाणी काही थेरम्स आणि काही कन्सेप्ट्स पाहणार आहोत. तर पाहूया. तर हे सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहे इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय. तर इन फिगर 3.42 या फिगरमध्ये सी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. सी हा या सर्कलचा सेंटर आहे. द वर्टेक्स डी हा जो वर्टेक्स डी आहे ऑफ अँगल पी डी क्यू. पी डी क्यू या अँगलचा हा डी वर्टेक्स आहे. लाईज ऑन द सर्कल हा सर्कलवर हा डी पॉईंट लाय करतो. द आर्म्स ऑफ अँगल पी डी क्यू. पी डी क्यू या अँगलचे हे जे आर्म्स आहेत या ठिकाणी, तर हे जे दोन्ही आर्म्स आहेत या अँगलचे इंटरसेक्ट द सर्कल ॲट ए अँड बी. तर हे दोन्ही आर्म सर्कल या सर्कलला ए आणि बी या पॉईंटला इंटरसेक्ट करतात. सच अन अँगल इज कॉल्ड अन अँगल इन्स्क्राइब्ड इन द सर्कल ऑर इन द आर्क. तर अशा प्रकारच्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल असे या सर्कलमध्ये हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे असे म्हणतात. तर इन फिगर 3.42 या फिगरमध्ये अँगल ए डी बी हा जो अँगल आहे ए डी बी, तर हा अँगल इन्स्क्राइब्ड इन द आर्क ए डी बी. तर हा जो आर्क आहे ए डी बी हा आर्क, तर या आर्कमध्ये हा अँगल इन्स्क्राइब्ड आहे. तर आर्क ए डी आणि बी या आर्कमध्ये हा जो अँगल आहे ए डी बी हा इन्स्क्राइब्ड आहे. तर याला म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल. आता पाहूया इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय. तर या ठिकाणी फिगर्स ऑब्झर्व ऑल द फिगर्स 1 to 6 इन द फॉलोइंग फिगर 3.43. तर या फिगर 3.43 मध्ये या ठिकाणी 6 फिगर्स दिलेले आहेत. तर यामध्ये बघा, इन ईच फिगर द आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ अँगल ए बी सी इज एन आर्क. तर या प्रत्येक फिगरमध्ये या ठिकाणी आर्क ऑफ अ सर्कल, तर या सर्कलचे जे आर्क आहेत दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ अँगल ए बी सी, या अँगल ए बी सीच्या मध्ये जे आर्क आहेत ते आर्क हे इंटेरियर आर्क आहेत या अँगलच्या मधले. इज एन आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल ए बी सी. तर या अँगलच्या मध्ये जे काय आर्क आहेत ते सगळे आर्क या ठिकाणी इंटरसेप्ट केलेले आहेत अँगल ए बी सी. तर इन फिगर 3.43 या फिगर्समध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. तर या फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये आणि थर्डमध्ये ह्या ठिकाणी एकच आर्क या ठिकाणी इंटरसेप्ट झालेला आहे. पहा अँगल ए बी सीमध्ये हा आर्क ए सी, त्यानंतर अँगल ए बी सीमध्ये हा आर्क बी सी, त्यानंतर या अँगलमध्ये ए बी सी हा आर्क ए सी. हे एकच आर्क या अँगलमध्ये इंटरसेप्ट आहेत. त्यानंतर अँड इन 4, 5 and 6 4, 5, 6 मध्ये 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड बाय द अँगल. तर या ठिकाणी 2 आर्क इंटरसेप्ट झालेले आहेत. पहा, तर या अँगल ए बी सीमध्ये हा एक आर्क इंटरसेप्ट झालेला आहे आणि हा दुसरा आर्क. इथं पण हा आर्क आणि हा आर्क, त्यानंतर हा आर्क आणि हा आर्क. तर या 4, 5, 6 मध्ये 2 आर्क इंटरसेप्टेड आहेत आणि या फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये एकच आर्क इंटरसेप्टेड आहे या अँगलमध्ये. त्यानंतर थेरम आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर हा थेरम काय सांगतो आपल्याला, द मेजर ऑफ अँड inscribed angle
या ठिकाणी हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे BAC इज हाफ ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. तर या अँगलनी हा जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे, तर या ठिकाणी BDC हा जो आर्क या ठिकाणी इंटरसेप्ट केलेला आहे या इन्स्क्राइब्ड अँगलने BAC. तर या इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या अर्धा असते. म्हणजेच या ठिकाणी बघा अँगल BACचं मेजरमेंट हे हाफ असते. कुणाच्या? तर मेजर ऑफ आर्क BDCच्या. तर हा आर्क जो आहे BDC याचं जे काही मेजरमेंट आहे त्याचं हाफ केल्यानंतर आपल्याला मेजरमेंट मिळतो अँगल BACचं. तर हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा इंटरसेप्टेड आर्क आहे या अँगलने. तर हे रिलेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं की अँगल BAC हा हाफ आहे मेजर ऑफ आर्क BDCचा. तर हा आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर हा लक्षात ठेवायचा आहे. तर हा जो इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये सुद्धा ह्यावर बेस काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये या इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा आपण यूज करणार आहोत. आता पाहूया. तर या इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचं हे स्टेटमेंट आहे. गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर हा थेरम तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा थेरम नोटबुकमध्ये लिहायचा आहे. एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो आणि ह्याचं संपूर्ण प्रूफ या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे थेरम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्यानंतर कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. तर या ठिकाणी काय कोरोलरीज आहेत. तर या ठिकाणी काय कोरोलरीज आहेत इन्स्क्राइब्ड अँगल थेरमबद्दल. तर त्या आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट कोरोलरी आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. तर या ठिकाणी फर्स्ट कोरोलरी काय आहे? तर अँगल जे इन्स्क्राइब्ड असतात सेम आर्कमध्ये तर ते कॉन्ग्रुएंट असतात. तर या ठिकाणी बघा हा जो आर्क आहे PTR हा जो आर्क आहे तर हा इंटरसेप्टेड आर्क आहे. तर PQR आणि PSR हे दोन्ही इन्स्क्राइब्ड अँगल आहेत आणि हा त्याचा इंटरसेप्टेड आर्क आहे. तर हे जे अँगल इन्स्क्राइब्ड केलेले आहेत या आर्कमध्ये, तर या ठिकाणी या आर्कमध्ये हे दोन अँगल या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. तर त्यामुळे या दोन्ही अँगलचं मेजरमेंट हे सेम येणार आहे. तर त्यामुळं अँगल PQR इक्वल टू अँगल PSR. तर ही आहे फर्स्ट कोरोलरी. त्यानंतर सेकंड कोरोलरीमध्ये काय दिलेलं आहे? अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. तर हा जो ह्या ठिकाणी AC आहे हा डायमीटर आहे सर्कलचा. तर हा डायमीटर या सर्कलला बरोबर 2 पार्टमध्ये डिवाइड करतो आणि हा ABC हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे त्यामध्ये हा AC हा इंटरसेप्टेड आर्क आहे. तर ह्या ठिकाणी हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट हे हाफ आहे. हा जो अँगल आहे अँगल ABC आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरममध्ये पाहिलं आहे. अँगल ABCचं मेजरमेंट हे हाफ असते त्या ज्या आर्कला तो इंटरसेप्ट करतो. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क आहे AC. मेजर ऑफ आर्क AC. तर ह्या ठिकाणी आर्क AC जो आहे मेजर ऑफ आर्क AC आहे 180 डिग्री. कारण की हा सेमी सर्कल आहे. तर हा जो आर्क आहे त्याचं मेजरमेंट आहे 180 डिग्री. तर 290 तर ह्या ठिकाणी अँगल ABC आहे 90 डिग्री. तर अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. तर या सेमी सर्कलमध्ये हा जो अँगल इन्स्क्राइब्ड आहे हा अँगल, तर याचं मेजरमेंट हे राईट अँगल असतो. तर याचं मेजरमेंट 90 डिग्री येते, हे लक्षात ठेवा. तर ही आहे सेकंड कोरोलरी.
तर हे पण तुम्हाला ह्या कोरोलरीजसुद्धा तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. हे फिगर काढा आणि त्या रिलेटेड काय पॉईंट्स तुम्ही लिहून काढा, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे की आपण या ठिकाणी याचा अर्थ काय आहे. दोन कोरोलरीज काय आहेत इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा, त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय आहे, हे काही नोट्स तुम्ही स्वतः बनवायचे असतात, जेणेकरून ते तुमच्या कामी येणार आहेत. ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस वेळ कमी असतो आपल्याकडं, तर त्या कमी वेळेमध्ये आपल्याला पूर्ण रिवाईज करण्यासाठी आपल्याकडं काही शॉर्ट नोट्स पाहिजेत आपल्याकडे लिहिलेल्या आपल्या हाताने, आणि आपण स्वतः लिहिल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते लक्षात येतील की आपण हे काय लिहिलेलं आहे. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, आता आपण ही कन्सेप्ट पाहणार आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर या ठिकाणी इफ ऑल द व्हर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन इट इज कॉल्ड सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर या ठिकाणी एखादा क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचे चारही व्हर्टेक्स हे सर्कलवर जर लाय करत असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. तर हे त्याचं एक्झाम्पल आहे. ही फिगर हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. तर एक थेरम पण या ठिकाणी दिलेला आहे, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर हा थेरम आपण आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये दिलेला आहे हा. तर हे जे बॉक्सेस आहेत ते आपण आता या ठिकाणी फिल करूया. तर यामध्ये पहा, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. थेरम काय म्हणतो, ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. तर हे जे ऑपोजिट अँगल्स असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे हे सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांचं मेजरमेंट, त्यांचं त्या दोन्ही अँगलचं ॲडिशन, अँगल ए सीचं ॲडिशन सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री, त्यानंतर डी आणि बीचं ॲडिशन 180 डिग्री. तर गिवन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आपण म्हणू शकतो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज सायक्लिक. तर या ठिकाणी हे जे फर्स्ट बॉक्स आहे तो आपण या ठिकाणी त्यामध्ये या ठिकाणी गिवनमध्ये दिलेलं आहे की क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक. त्यानंतर टू प्रूव्हमध्ये या ठिकाणी जे टू प्रूव्ह आहे त्यामध्ये अँगल बी प्लस अँगल डी हे दोन्हीचं मेजरमेंट सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच या दोन्हीचं ॲडिशन हे 180 डिग्री येतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी आहेत आणि अँगल सी आणि दुसरा कोणता अँगल आहे त्यांचं ॲडिशन 180 डिग्री येतं. तर अँगल सी आणि अँगल ए या दोन्ही अँगलचं ॲडिशन 180 डिग्री येते. त्यानंतर या साईडला आर्क ए बी सी, हा जो आर्क आहे ए बी सी इज द इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब्ड अँगल ए डी सी. तर ए डी सीनी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि ए बी सी हा इंटरसेप्टेड आर्क आहे. तर त्यामुळं या ठिकाणी अँगल ए डी सी जे आहे तर याचं मेजरमेंट हे हाफ असणार आहे. आर्क ए बी सीचं जे काय मेजरमेंट आहे त्याचं हाफ असणार आहे. तर या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ए बी सी. तर या ठिकाणी अँगल ए डी सीचं मेजरमेंट, हा जो आर्क आहे ए बी सी त्याचं हाफ, त्याचं जे काय हा जो आर्क, या आर्कचं जे काय मेजरमेंट आहे त्याचं हाफ मेजरमेंट हे आहे या इन्स्क्राइब्ड अँगलचं, अँगल ए डी सीज. याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. सिमिलरली डॅश डॅश इज इन्स्क्राइब्ड अँगल इट इंटरसेप्ट्स आर्क ए डी सी. तर ए डी सी हा जो या ठिकाणी आर्क आहे त्याला अँगल ए बी सी हा अँगल इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ए बी सी इज अन इन्स्क्राइब्ड अँगल इट इंटरसेप्ट्स आर्क ए डी सी. त्यानंतर या ठिकाणी डॅश डॅश इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए डी सी. तर आपण आत्ताच या ठिकाणी लिहिलं तर अँगल ए बी सी जो आहे तो हाफ आहे आर्क ए डी सीचा. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे ए डी सी या ठिकाणी हा जो आर्क आहे ए डी सी, तर हा जो अँगल आहे ए बी सी हा या आर्कला इंटरसेप्ट करतो. हा इंटरसेप्टेड आर्क आहे या अँगलने. तर त्यामुळं या ठिकाणी हा जो अँगल आहे ए बी सी हा हाफ आहे आर्क ए डी सीच्या. तर हा जो आर्क आहे ए डी सी त्याचं जे मेजरमेंट हाफ येणार आहे ते इक्वल टू अँगल ए बी सी.
आता या ठिकाणी मेजर ऑफ अँगल ADC हा जो अँगल आहे, मेजर ऑफ अँगल ADC प्लस अँगल या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, इथं बॉक्स आहे हाफ, ह्या ठिकाणी बॉक्स प्लस हाफ मेजर ऑफ आर्क ADC फ्रॉम 1 and 2. तर ह्या ठिकाणी जे 1 and 2 इक्वेशन आलेले आहेत पहा, 1 and 2 या दोन्ही इक्वेशन पहा, या ठिकाणी या राईट साईडला हाफ हाफ दिलेला आहे, म्हणजे हे जे हाफ मेजर ऑफ आर्क ABC प्लस हाफ मेजर ऑफ आर्क ADC. तर या इक्वेशन 1 आणि 2 नुसार फ्रॉम 1 and 2, तर ही जी राईट साईड आहे या दोन्हीचं ॲडिशन या ठिकाणी केलं आहे, आणि ह्या लेफ्ट साईडचं पण ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर मेजर ऑफ अँगल ADC प्लस मेजर ऑफ अँगल ABC फ्रॉम 1 and 2. आता या ठिकाणी मेजर ऑफ आर्क ABC प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ABC प्लस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADC. तर या ठिकाणी हाफ जे आहे या दोन्हीमधला जे हाफ आहे हे कॉमन ह्या बाहेर साईड ह्या आउटसाईडला घेतलेलं आहे, आणि यामध्ये मेजर ऑफ आर्क ABC हे जे बाकी आहे ते आपल्याला लिहायचं आहे. मेजर ऑफ आर्क ABC प्लस मेजर ऑफ आर्क ADC, आणि हे जे हाफ आहे हे या ठिकाणी कॉमन बाहेर घेतलेलं आहे, कॉमन घेतलेलं आहे. आता मेजर ऑफ आर्क ABC आणि मेजर ऑफ आर्क ADC या दोन्ही आर्कचं जर ॲडिशन केलं तर ते येते 360 डिग्री, कारण की आर्क ABC आणि आर्क ADC कॉन्स्टिट्यूट अ कंप्लीट सर्कल. हे दोन्ही आर्क जर आपण ॲड केले बघा, आर्क ABC आणि आर्क ADC, तर हा पूर्ण सर्कल या ठिकाणी फॉर्म होतो. तर या पूर्ण सर्कलचं मेजरमेंट हे असते 360 डिग्री. या 360ला 2ने जर डिवाइड केलं आपण तर हे येते 180 डिग्री. तर ह्या ठिकाणी हे आलेलं आहे 180 डिग्री, म्हणजे मेजर ऑफ अँगल ADC प्लस मेजर ऑफ अँगल ABC, म्हणजे हे जे अपोजिट अँगल्स आहेत क्वाड्रिलॅटरलचे यांची बेरीज 180 डिग्री आहे. त्यामुळं सिमिलरली तर या ठिकाणी बघा, हा जो अँगल D आणि अँगल B आहे यांचे फुल फॉर्म अँगलचे ADC, आणि त्याला शॉर्टमध्ये अँगल D म्हणू शकतो, आणि हा जो अँगल ABC आहे त्याला आपण शॉर्टमध्ये अँगल B पण म्हणू शकतो. तर या D आणि B अँगलचं मेजरमेंट या फिगरमध्ये बघा, D प्लस B हे दोन्ही या ठिकाणी अपोजिट अँगल्स आहेत. तर या दोन्ही अपोजिट अँगलचं सम या ठिकाणी किती आलेलं आहे 180 डिग्री, म्हणजे ते दोन्ही अँगल या ठिकाणी सप्लिमेंटरी आहेत. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल A प्लस अँगल C. तर हे जे आपण प्रूव्ह केलेलं आहे तसंच आपण या ठिकाणी अँगल A प्लस अँगल C हे दोन्ही पण 180 डिग्री आपण अशाच प्रकारे प्रूव्ह करू शकतो. तर या दोन्हीचं अँगलचं ॲडिशनसुद्धा या ठिकाणी येते 180 डिग्री. तर अशा प्रकारे हा जो थेरम आहे, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, तर हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. तर मी या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमधले सगळे बॉक्सेस या ठिकाणी फिल करून दिलेले आहेत तुम्हाला. तर याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा आणि याचा. तर एकदा मी तुम्हाला परत एकदा सांगतो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे की अपोजिट अँगल्स जे असतात या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांचं सम, त्या दोन्ही अपोजिट अँगलचं सम 180 डिग्री असते. आता पाहूया नेक्स्ट कोरोलरी. आता काही सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमच्या कोरोलरी आहेत. तर यामध्ये an exterior angle of a cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. तर या ठिकाणी बघा, एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर एक्सटेरियर अँगल जो असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्यामध्ये आता मी जर हा जो अँगल आहे, हा अँगल हा एक्सटेरियर अँगल आहे या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. तर इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. तर हा जो अँगल आहे, हा अँगल त्याचा जो ॲडजसंट इंटेरियर अँगल आहे, याचा ॲडजसंट इंटेरियर अँगल हा आहे, त्याचा अपोजिट, तर हा जो इंटेरियर आहे त्याचा अपोजिट इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. तर याचा अपोजिट जो अँगल आहे
तर या सीचा अपोजिट आहे बी, तर या अँगलचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट सेम येते. तर अपोजिट तर या ठिकाणी ही जी कोरोलरी आहे यामध्ये या कोरोलरीमध्ये काय सांगितलं आहे, एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा जो एक्सटेरियर अँगल आहे या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. तर हा कॉन्ग्रुएंट आहे. तर हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, तर त्याचा जो इंटेरियर अँगल आहे, त्याचा जो ॲडजसंट इंटेरियर अँगल आहे, तर या क्वाड्रिलॅटरलचा हा एक्सटेरियर आणि या क्वाड्रिलॅटरलमधले सगळे इंटेरियर आहे. तर या एक्सटेरियरचा ॲडजसंट इंटेरियर म्हणजे हा अँगल आणि ह्याचा अपोजिट म्हणजे हा अँगल ए. तर या ठिकाणी अँगल एचं जे काही मेजरमेंट आहे तेच अँगल या सीचं मेजरमेंट राहणार या कोरोलरीनुसार. तर हे कोरोलरी तुमच्या लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. जर एखादा या ठिकाणी अपोजिट अँगल जे आहेत, अपोजिट अँगलची जी पेअर आहे क्वाड्रिलॅटरलमधली ती जर सप्लिमेंटरी असेल तर त्या ठिकाणी तो जो क्वाड्रिलॅटरल आहे तो आपण म्हणू शकतो सायक्लिक आहे. तर हे कॉन्व्हर्स आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम्स. त्यानंतर इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन, 2 पॉईंट्स या ठिकाणी ए आणि डी, या ठिकाणी या लाईनवर 2 पॉईंट्स आहेत, सबटेंड इक्वल अँगल्स ॲट 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स विच लाय ऑन द सेम साइड ऑफ द लाईन, देन द 4 पॉईंट्स आर सायक्लिक. तर या ठिकाणी ही जी लाईन आहे आणि या लाईनवर ए आणि डी पॉईंट आहेत, तर ए आणि डी, तर या ठिकाणी अँगल ए बी डी आणि ए सी डी हे जे दोन अँगल आहेत, तर हे या लाईनच्या एकाच साईडला आहेत या ए डीच्या, आणि ह्या ठिकाणी हे दोन्ही अँगलचं मेजरमेंट ए बी डी आणि ए सी डी हे कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही अँगल काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. तर त्यामुळं या ठिकाणी पॉईंट ए बी सी डी हे जे पॉईंट्स आहेत हे आपण म्हणू शकतो एक कोन सायक्लिक आहेत, किंवा या ठिकाणी ए बी सी डी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो या ठिकाणी सायक्लिक आहे, हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या थेरमनुसार जर एखाद्या लाईन आहे त्या लाईनवर 2 पॉईंट्स या ठिकाणी आहेत, या दोन्ही पॉईंट्स जर या ठिकाणी 2 अँगल काढलेले आहेत आणि ते दोन्ही पण अँगल जर एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील तर या ठिकाणी हे जे ए बी सी डी हे जे पॉईंट्स आहेत हे कोन सायक्लिक आहेत. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी आहे, ए बी सी डी हा जर आपण या ठिकाणी हे जर असं जॉईन केला तर हा जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म होतो हा कोन सायक्लिक आहे. किंवा या ठिकाणी या चारही पॉईंटमधून या ठिकाणी एक सर्कल आपण या ठिकाणी या चारही पॉईंटमधून एक सर्कल या ठिकाणी आपण ड्रॉ करू शकतो. तर ह्या थेरमचा हा अर्थ आहे. त्यानंतर हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत, हे सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स पूर्ण तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. त्यानंतर हा सेकंड पॉईंट, या ठिकाणी काही बॉक्सेस तुम्हाला फिल करायचे आहेत, ते तुम्ही या क्वेश्चनमध्ये हे पूर्ण रीड करून या ठिकाणी हे बॉक्सेस फिल करा. जर तुम्हाला हे बॉक्सेस जर नाही फिल करता आले तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकतात, मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्यानंतर एक्झाम्पल 3 जे आहे या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे पाहूया. तर या ठिकाणी कॉर्ड ए बी आणि सी डी, या ठिकाणी ए बी आणि सी डी हे जे कॉर्ड्स आहेत इंटरसेक्ट ॲट ई, ई या पॉईंटला हे दोन्ही कॉर्ड या ठिकाणी इंटरसेक्ट करतात इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. या सर्कलच्या बाहेर हे दोन कॉर्ड या ठिकाणी इंटरसेक्ट करतायत. तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं आहे की अँगल ए ई सी हा जो अँगल आहे ए ई सी हा हाफ आहे. तर हा कोणाचा हाफ आहे, तर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ए सी, हा जो आर्क ए सी आहे मायनस आर्क बी डी,
तर आर्क ए सी मधून हा आर्क बी डी जर आपण मायनस केला तर जी काय व्हॅल्यू येईल त्याचा हाफ केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अँगल ए ई सी मिळतो. तर या ठिकाणी ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर लक्षात ठेवा, जर एखादा सर्कल आहे आणि त्या सर्कलवर समजा दोन कॉर्ड एक्सटेरियरमध्ये या सर्कलच्या बाहेर एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर या ठिकाणी हा जो अँगल आहे ए ई सी, तर या अँगलचं जर मेजरमेंट आपल्याला विचारलं तर ते तुम्ही कसं काढणार. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे ए सी, या आर्कचं मेजरमेंट प्लस या बी डी आरचं मेजरमेंट हे दोन्ही सबट्रॅक्ट करायचं आणि जे काय व्हॅल्यू येईल त्याचा हाफ केल्यानंतर या ठिकाणी अँगल ए ई सी आपल्याला मिळतो. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये होमवर्क म्हणून घ्यायचा आहे, लिहायचं आहे. त्यानंतर रिमेंबर दिस. तर ह्या ठिकाणी बघा, रिमेंबर दिसमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर आत्तापर्यंत आपण जे सर्व पॉईंट्स या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे ते एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी ते लिहून दिलेले आहेत. तर तुम्हाला हे सर्व या ठिकाणी रिमेंबर लक्षात तर ठेवायचे आहेत आणि नोटबुकमध्ये सुद्धा लिहून काढायचे आहेत. हे पण तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर या ठिकाणी टोटल 10 पॉईंट्स आहेत. तर हा पण एक पॉईंट आहे त्यामध्ये, हा पण पॉईंट त्यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. तर हा आत्ताचाच पॉईंट आहे जो आपण आत्ता पाहिला की या ठिकाणी हे दोन कॉर्ड आहेत ते एकमेकांना ई या पॉईंटला हे दोन्ही कॉर्ड इंटरसेक्ट करतात. तर अँगल बी ई डी म्हणजेच अँगल मेजर ऑफ आर्क बी डी, हा जो आर्क आहे या ठिकाणी याचा हे आर्कमधून हा आर्क जर आपण मायनस केला, बी डीमधून ए सी जर मायनस केला आपण तर आणि ती जी व्हॅल्यू मिळेल त्याचा हाफ जर केलं तर अँगल बी ई डी आपल्याला मिळतो. तर आत्ताच आपण हे पाहिलं होतं. तर असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर इथं या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे दोन कॉर्ड्स सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत आहेत, पण या या 9व्यामध्ये या इन फिगर 3.54मध्ये तर थोडी कंडिशन वेगळी आहे. यामध्ये काय दिलेलं आहे तर हे दोन कॉर्ड या ठिकाणी सर्कलच्या मध्ये इंटरसेक्ट करत आहेत. तर जर तुम्हाला अँगल ए ई सी या ठिकाणी ए ई सीची जर व्हॅल्यू विचारली तर तुम्ही ती कशी काढाल. तर तुम्हाला काय करायचं आहे, मेजर ऑफ आर्क ए सी प्लस आर्क बी डी या दोन्हीचं ॲडिशन करायचं आहे, या दोन्ही आर्कचं, आणि त्याला हाफने डिवाइड करायचं आहे, त्याचं हाफ करायचं आहे. तर तुम्हाला अँगल ए ई सी मिळेल. आणि अँगल सी ई बी हा जर अँगल तुम्हाला जर त्या ठिकाणी फाइंड करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी हा जो आर्क आहे सी बी आणि हा आर्क ए डी या दोन्ही आर्कचं ॲडिशन करायचं आणि ॲडिशन आर्क ए डी आणि आर्क सी बीचं ॲडिशन केल्यानंतर त्याला 2ने डिवाइड करायचं 1/2, त्याचं हाफ करायचं. तर तुम्हाला अँगल सी ई बी मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी दोन केसेस आहेत. यामध्ये दोन कॉर्ड्स इंटेरियर सर्कलच्या मध्ये इंटरसेक्ट करत आहेत आणि यामध्ये दोन कॉर्ड्स सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट करत आहेत. तर या ठिकाणी असे तुम्ही अँगल्स या ठिकाणी फाइंड करू शकता. आणि हे बाकीच्या 8 या ठिकाणी आपण जे पाहिलेल्या कन्सेप्ट्स आहेत, काही थिअरम्स आहेत, त्यांना या ठिकाणी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. प्रॅक्टिस सेट 3.4 ही पूर्ण या कन्सेप्टवर डिपेंड आहे. त्यामुळं मी ही एक्सरसाइज स्टार्ट करण्यापूर्वी हे सर्व पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी आधी एक्सप्लेन केलेले आहेत. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 3.4 ही आपण आता सॉल्व करू शकतो.